संविधान जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संविधान प्रचारक नूरखा पठाण यांना श्री महेंद्र अहिरे विशेष कार्य पुरस्कार प्रदान। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयकर भवन चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात संविधान जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संविधान अभ्यासक नूरखा पठाण यांना श्री महेंद्र अहिरे विशेष कार्य पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। हा पुरस्कार मुख्य आयकर आयुक्त मुंबई आलोक कुमार यांच्या हस्ते तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला। हा कार्यक्रम मुंबई आयकर विभागाच्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माने यांनी भूषवला। या संघटनेच्या वतीने देण्यात येणारा हा सन्मान नूरखा पठाण यांच्या संविधान जनजागृती सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला आहे। या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्राध्यापक नूरखा पठाण यांनी हा पुरस्कार संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केला। आपल्या मनोगतात त्यांनी सांगितलं की हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संविधान जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकारी बांधवांचा आहे। या सन्मानामुळे पुढील कार्यासाठी अधिक प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे। सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संपूर्ण विचारले माने साहेब आणि सर्व सन्माननीय बंधू भगिनी, आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संपूर्ण महापुरुषांची संयुक्त जयंती इथे साजरी करत आहोत आणि ती तशीच झाली पाहिजे। का तशी झाली पाहिजे तर आपण सर्वजण जर का आज ज्या स्थितीमध्ये आहोत त्या सगळ्या स्थितीचं एकंदरीत जे काही कारण आहे ते कारण म्हणजे सर्व महापुरुष आहेत आणि या सर्व महापुरुषांना मनामध्ये डोक्यामध्ये ठेवून ज्यांनी आपल्यासाठी जे निर्माण केलेलं आहे ते संविधान आहे। हे संविधान काय आज ज्या संविधानाच्या प्रचारासाठी आपण माझा आदरणीय श्री महेंद्र अहिरे साहेब यांचा विशेष स्मृती गौरव पुरस्कार घेऊन सन्मानित केलं। त्याबद्दल माने साहेबांनी आपला आणि आपल्या संपूर्ण टीमचा मनापासून आभारी आहे। हा पुरस्कार खऱ्या अर्थाने माझा एकट्याचा अजिबात नाहीये। पहिल्यांदा तर हा पुरस्कार मी या संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करतो आणि सोबतच हा सगळा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या सोबत आज संपूर्ण महाराष्ट्रभर जे माझे सहकारी कार्यरत आहेत या सगळ्या सहकार्यांचा आहे, तेही याचे वाटेकरी आहेत असं नम्रपणे नमूद करतो। हे संविधान आणि याच्या संदर्भात करत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून आज आपण मला इथे सगळ्यांसमक्ष सन्मानित केलं। हे संविधान आणि त्याच्या संदर्भात असलेलं कार्य हे का करण्याची गरज पडली, त्याच्यासाठी हा सगळा खटापट चाललेला आहे। कशासाठी गेल्या 10 वर्षापासून आम्ही वर्षाचे 365 दिवस कार्य करत आहोत हे पण थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे। तरच तुम्ही आज जो माझा सन्मान केलेला आहे त्याचं कारण लोकांपर्यंत जाणार। केवळ सन्मानाचे दशे आणि ते चिन्ह वगैरे एवढा सन्मान नाही, परंतु त्यामागची जी तुमची भूमिका आहे तो हा सन्मानाचा मुख्य हेतू आहे। बंधू आणि भगिनींनो, हे जे पुस्तक तुमच्या समोर दिसतंय ना, हे काही साधं सुद्धा पुस्तक नाही। लक्षात हे पुस्तक मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे। लक्षात मानवमुक्तीचा हा जाहीरनामा आहे असं मी का म्हणतोय तर माने साहेब सर्वसाधारणपणे संविधान म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर फक्त राजकीय व्यवस्था आणि राज्यकारभार कसा चालावा एवढंच फक्त चित्र उभं राहतं, परंतु एवढंच संकुचित विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे निर्मिती मागे नव्हता, तर याच्या मागे खूप मोठी अशी क्रांती होती। ती क्रांती काय होती लक्षात ठेवा, या संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक अशा 3 क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व क्रांती घडवली आहे। अभूतपूर्व क्रांती म्हणजे तुम्ही असं म्हणा की राजकारणाचा समाज आणि या अर्थकारणाशी काय संबंध आहे, खूप जवळचा संबंध आहे। एखादं संविधान हे एखाद्या देशाची फक्त कार्यपद्धती कशी असावी एवढंच सांगणारं कायद्याचं पुस्तक नसतं, तर एकंदरीत त्या समाजाची एकंदरीत स्थिती कशी असावी हे सगळं त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं।
या संविधानाच्या माध्यमातून लक्षात घ्या, आम्हाला जर असं वाटत असेल की केवळ राजकीय विषय मांडण्यात आलेला आहे तर कृपया हा समज मनातून काढून टाका. का तर या संविधानाची निर्मिती जर का तुम्हाला मी विचारली तर तुम्ही असं म्हणाल सर्वसाधारणपणे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. पण नाही, या संविधानाची निर्मिती हा केवळ एक आराखडा त्याचा कंप्लीट होण्याचा कालावधी आहे, निर्मितीचा नाही. या संविधानाची निर्मिती तब्बल 2500 वर्षांच्या 2500 वर्षांच्या संघर्षातून हे संविधान निर्माण झालेलं आहे. आणि आज जे तुम्ही संयुक्त जयंती साजरी करता आहात ना, या सगळ्या महापुरुषांनी एकेकांनी यांच्या वेगवेगळ्या संविधानातील अनुच्छेदांना आकार दिलेला आहे. हे लक्षात कशाबद्दल मी बोलतोय ते लक्षात घ्या. या संविधानाने तुम्हाला पहिले सांगितलं की केवळ राजकीय क्रांती केलेली नाहीये तर सामाजिक आणि आर्थिक क्रांती सुद्धा केलेली आहे. हे संविधान सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे. पण मी साहेब असं म्हणेन की याच्या पलीकडे जाऊन की याच्याबद्दल आणखी एक गोष्टीचा अभिमान आपण बाळगायला हवा. आणि तो अभिमान काय माहिती का? कारण हे संविधान जगातलं असं संविधान आहे जे मूल्यांवर आधारित आहे. मूल्यांवर आधारित आहे. जगातले कुठलेही संविधान हे मूल्यांवर नाही, हे संविधान मूल्यांवर आधारित आहे. याचा पायाच मुळात 4 मूल्यांवर आहे. कोणत्या आहेत ती 4 मूल्य? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा पायाच मुळात 2500 वर्षांपूर्वी महातरुणी तथागत भगवंत गौतम बुद्धांनी घातला. म्हणजे या संविधानाची निर्मितीची प्रक्रिया ही या तथागतांच्या विचार प्रवाहातून सुरू होते आणि तिथून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या कालखंडात या वेगवेगळ्या महापुरुषांनी याला आकार दिला. पुढे क्रांती आणि प्रतिक्रांती आपल्या भारताचा इतिहास आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मला वाटतं सगळ्यांना मराठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.